प्रभातीचे रंग. काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम. लेखन शिवराज काटकर. निवेदन वेदवती गोखले. सादर करते श्रीनिवास जरंडेकर. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार श्रोते हो. क्रिकेट म्हणजे फक्त बॅट आणि बॉलचा खेळ नाही. क्रिकेट म्हणजे आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरं जात हार न मानता पुढे जाण्याची जिद्द. आणि हे सगळं प्रत्यक्षात दाखवून दिलंय. ते नाव आहे सांगलीची लेक, भारताची अव्वल महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिनं. आज महिला क्रिकेटमध्ये नवनवीन खेळाडू पुढे येत आहेत. T20 विश्वचषकाची धामधूम सुरू आहे. पण अशा गदारोळात स्मृतीनं मिळवलेलं यश दुर्लक्षित करता येणार नाही. कारण हे यश फक्त आकड्यांचं नाही, ते मनाच्या ताकदीचं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार असलेली स्मृती आज लाखो चाहत्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणास्थान आहे. तिची कारकीर्द म्हणजे प्रतिभा, मेहनत आणि चिकाटीची गोष्ट आहे. वैयक्तिक आयुष्यात आलेली संकटं आणि मैदानावर मिळवलेलं यश या दोन्हींचा अनोखा संगम तिच्या प्रवासात दिसतो. विशेषतः 2026च्या महिला प्रीमियर लीगमधील तिची कामगिरी म्हणजे मानसिक कणखरतेचं जिवंत उदाहरण आहे. स्मृतीचा जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईत झाला. पण तिचं खरं बालपण गेलं ते सांगलीच्या माधवनगरमध्ये. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. भावासोबत मैदानात सराव करत करत तिची पायाभरणी झाली. अवघ्या 9व्या वर्षी तिनं महाराष्ट्राच्या संघाकडून खेळायला सुरुवात केली. वयाच्या 13व्या वर्षी 224 धावांची दुहेरी शतकी खेळी करत तिनं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. जसं हे भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेटमधलं पहिलं दुहेरी शतक ठरलं, तसं स्मृतीचं नाव इतिहासात कोरलं गेलं. त्यानंतर तिची कारकीर्द वेगानं पुढे गेली. 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय पदार्पण, 2014मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटीत अर्धशतक करत भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान. हे सगळं तिच्या गुणवत्तेचं दर्शन घडवतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृतीनं अनेक विक्रम केले. टेस्ट, एकदिवसीय आणि T20 या तीनही प्रकारात शतक करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. 2025मध्ये इंग्लंड विरुद्ध फक्त 50 चेंडूत शतक ठोकून तिनं इतिहास रचला. आज तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000हून अधिक धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5,000हून जास्त धावा आणि T20मध्ये 4,000हून अधिक धावा आहेत. तिची सातत्यपूर्ण कामगिरी सगळ्यांसमोर आहे. 2दा ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर, 2दा विमेन्स वन डे इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर हे पुरस्कार तिच्या कर्तृत्वाची पावती आहेत. तिच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषक, आशिया कप, आशियाई खेळांमध्ये सुवर्ण तर राष्ट्रकुल खेळांमध्ये रजत पदक जिंकलं. पण स्मृतीची खरी परीक्षा आली ती 2025मध्ये. वैयक्तिक आयुष्यातलं मोठं संकट, पण स्मृतीनं स्वतःला खचू दिलं नाही. तिनं सगळं लक्ष क्रिकेटवर केंद्रित केलं आणि त्याचा परिणाम दिसला WPL 2026मध्ये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दुसरं विजेतेपद मिळवून देण्यात स्मृतीनं कर्णधार म्हणून मोलाची भूमिका बजावली. वडोदऱ्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं 203 धावा केल्या. लक्ष मोठं होतं, पण स्मृतीनं 41 चेंडूत 87 धावा करत सामना जिंकला. जॉर्जिया वॉलसोबत 165 धावांची भागीदारी करत तिनं विमेन्स प्रीमियर लीगमधली सर्वोच्च भागीदारी नोंदवली. अंतिम सामन्यातील ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आणि तिला प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला. संपूर्ण स्पर्धेत 9 सामन्यात 337 धावा, ऑरेंज कॅप आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विमेन्स प्रीमियर लीगमध्ये 1000 धावा करणारी पहिली खेळाडू. हे सगळं तिच्या जिद्दीचं प्रतीक आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात तिला ताप आणि फ्लू असतानाही तिनं संयम राखला. स्मृतीची बॅटिंग म्हणजे सौंदर्य आणि शिस्त, डाव्या हाताची एलिगंट फलंदाजी, टायमिंगवरचा विश्वास, कव्हर ड्राईव्हसारखा सुंदर शॉट,
जसं ती क्रिकेटला कला बनवते. स्मृती ही फक्त क्रिकेटपटू नाही, तर देशभरातल्या लाखो मुलींसाठीची आशा आहे. तिची गोष्ट सांगते की यशासाठी फक्त कौशल्य पुरेसं नसतं, तर मानसिक ताकद आणि निश्चित ध्येय लागतं. स्मृती, तुला मनापासून शुभेच्छा. अशीच खेळत राहा, अशीच झुंज देत राहा आणि यशाची नवी शिखरं पादाक्रांत करत राहा. सध्या सांगलीच्या सांस्कृतिक आकाशात सूर, ताल आणि लयीचा असा काही मंगल मिलाप घडतो आहे की संपूर्ण शहर जणू संगीतमय श्वास घेतंय. गेल्या काही दिवसात सांगलीमध्ये जे काही घडलं ते केवळ कार्यक्रम नव्हते, तर अनुभव होते. अविस्मरणीय, मनात खोलवर रुजणारे, बरसणारे अनुभव. सुरुवात करूया सुरश्री संगीत महोत्सवापासून. सांगलीमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर भरलेला हा 2 दिवसीय महोत्सव म्हणजे संगीतप्रेमींसाठी खरंच पर्वणी ठरली. सुरश्री फाउंडेशननं गेल्या 5 वर्षांपासून जपलेली ही सांस्कृतिक परंपरा यंदा तर जागतिक दर्जाच्या कलाकारांमुळे अधिकच उजळून निघाली. पहिल्याच दिवशी स्वरमाधुर्याची मैफल रंगली, ती लोकप्रिय गायिका मधुरा दातार यांच्या आवाजात. मराठी, हिंदी सदाबहार गीतं, अभंग, नाट्यपद, प्रत्येक गाण्यातून रसिकांना मिळालं ते निव्वळ समाधान. त्यांच्यासोबत अजित विस्पुते आणि उत्कृष्ट वाद्यवृंदानं मैफल खऱ्या अर्थानं रंगवली. रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट हे सांगत होता, असं गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. आणि त्यानंतर रंगमंचावर आले पंडित नीलाद्री कुमार. सितार आणि त्यांनी विकसित केलेल्या जिटारच्या स्वरांनी पौर्णिमेचा चंद्रसुद्धा न्हाऊन निघाला असं म्हणायला हरकत नाही. भारतीय शास्त्रीय संगीत आणि आधुनिक फ्युजन यांचा संगम त्यांनी इतक्या सहजतेनं साधला की अवघं प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झालं. त्यांच्या बँडमधील प्रत्येक कलाकाराला त्यांनी खुलवून दिलेली जागा हे त्यांच्यातील कलाकाराचं मोठेपण सांगून गेलं. तब्बल 22 वर्षानंतर सांगलीत पुन्हा हा अनुभव मिळाला, हीच मोठी गोष्ट. दुसऱ्या दिवशी रंगली ती गझल ए शाम. ज्येष्ठ गझल नवाज तलत अजीज यांच्या ठेहरावलेल्या तरल आवाजात गझल ऐकताना वेळ थांबून गेल्यासारखं वाटत होतं. आज जाने की जिद ना करो, तुमको देखा तो, अशा अजरामर गझलांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. सांगलीतील रसिकांची गझल प्रेमाची परंपरा तलतजींच्या मैफिलीत पुन्हा एकदा सिद्ध झाली. या सगळ्याबरोबरच नव्या पिढीचा आवाज बनलेले चैतन्य देवढे माऊली यांनीही तरुण रसिकांना आपल्याकडे खेचून घेतलं. श्रोतेहो, याच काळात सांगलीत पार पडल्या खयाल आणि अभंग गायन स्पर्धा. अनेक वर्षानंतर शास्त्रीय संगीत स्पर्धांची ही चैतन्यदायी पुनरावृत्ती होती. संगीताचार्य पंडित द वी काणेबुवा प्रतिष्ठान आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांचा हा उपक्रम म्हणजे भविष्यातील कलाकार घडवण्याची एक भक्कम पायाभरणी आहे. विदुषी आरतीताई अंकलीकर टेकेकर यांचं मार्गदर्शन, गुरुकुल परंपरेचा आग्रह आणि नव्या पिढीला दिलेली दिशा, हे सगळं सांगलीच्या सांस्कृतिक भविष्याला उज्ज्वल करणार आहे. नुकताच पार पडलेला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव, उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या झेंबे वादनानं तर संपूर्ण सभागृह तालमुग्ध झालं. आफ्रिकन वाद्यावर 3 ताल सादर करताना त्यांनी परंपरा आणि प्रयोगशीलता यांचा जो अद्भुत संगम घडवला, तो सांगलीकर रसिक कधीही विसरणार नाहीत. हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी यांची साथ म्हणजे दुग्ध शर्करा योग. श्रोतेहो, सांगली हे केवळ शहर नाही, तर ते कलेचं प्रोत्साहन केंद्र आहे, माहेरघर आहे. अशा दर्जेदार उपक्रमांमुळे सांगलीची सांस्कृतिक श्रीमंती अधिकच वाढतीये. हे सगळं शक्य होतंय ते दूरदृष्टी असलेल्या आयोजकांमुळं, कलाकारांवर प्रेम करणाऱ्या रसिकांमुळं आणि संगीतावर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या संस्थांमुळं. सांगलीचा हा सूर असाच अखंड निनादत राहो. हैदराबाद. 103 वर्षांची वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये 2 दिवस मराठी साहित्याचा जागर रंगला. दिनांक 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 या काळात. जयवंत दळवी, साहित्य, अनुवाद आणि प्रकारांतर या विषयावर अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झालं. राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि मराठी ग्रंथसंग्रहालय हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमानं झालेला हा कार्यक्रम म्हणजे मराठी रसिकांसाठी वैचारिक मेजवानीच होती.
जयवंत दळवी. मराठी साहित्य आणि रंगभूमीला आधुनिक आशय देणारे, मध्यमवर्गीय माणसाचं अंतरंग उलगडणारे, माणसाच्या मनातली कोंडी स्पष्टपणे मांडणारे लेखक. त्यांचं साहित्य मराठी रसिकांच्या मनात खोलवर रुजलेलं आहे, कारण त्यांनी लिहिलेली माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरताना दिसतात. दळवींच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकातला संघर्ष हा मोठा गाजावाजा न करता शांतपणे मनाला भिडतो. मध्यमवर्गीय माणसाची घुसमट, नात्यातले ताणतणाव, मूल्यांची पडझड हे सगळं त्यांनी निर्भीडपणे मांडलं. म्हणूनच दळवी वाचताना किंवा पाहताना रसिकांना स्वतःलाच आपण आरशात पाहतोय असं वाटतं. 1925 साली जन्मलेले दळवी हे कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथा लेखक होते. पुरुष, संध्याछाया, महासागर, बॅरिस्टर, चक्र, स्वगत अशी त्यांची नाटकं आणि कादंबऱ्या मराठी साहित्याला नवा आयाम देणारी ठरली. त्यांच्या लेखनात नाट्यमयता होती, पण ती कृत्रिम नव्हती, ती आयुष्यातून आलेली होती. हाच दळवींचा साहित्य विश्वाचा वेध या चर्चासत्रात घेण्यात आला. उद्घाटन सत्रात व्यासपीठावर डॉक्टर जयंत धुपकर, डॉक्टर शहा, ग्रंथालयाचे अध्यक्ष विवेक देशपांडे, कार्यवाह सतीश देशपांडे आणि पंचधाराचे संपादक डॉक्टर विद्या देवधर उपस्थित होते. गुजराती रंगभूमीवर दळवींच्या नाटकांच्या प्रभावाबद्दल बोलताना बडोद्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर महेश चंपकलाल म्हणाले, जयवंत दळवींची नाटकं गुजराती रंगभूमीवर आली याचा आम्हाला अभिमान आहे. संध्याछाया आणि महासागर ही नाटकं गुजराती रंगभूमीवरही रंगली. संध्याछायाचे तब्बल 115 प्रयोग झाले. दळवींचं लेखन मराठीपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते माणसाच्या सार्वत्रिक अनुभवांवर आधारलेलं होतं, हे त्यांनी ठामपणे सांगितलं. रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या सत्रात दळवींच्या साहित्याच्या विविध भाषातील अनुवादांवर परिसंवाद झाला. कानडी भाषेचे प्रतिनिधी डॉक्टर DS चौगुले, हिंदीच्या डॉक्टर वसुधा सहस्त्रबुद्धे आणि इंग्रजीचे डॉक्टर आशुतोष पोद्दार सहभागी झाले. चौगुले म्हणाले, दळवींच्या रुक्मिणी या कथेचा कानडी अनुवाद करताना भाषेपेक्षा भाव अनुवाद किती महत्त्वाचा असतो हे कळलं. डॉक्टर वसुधा सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, लेखक लिहितो तेव्हा मजकूर मूक असतो, दिग्दर्शक तो जिवंत करतो. पण दळवींच्या लिखाणात रंगसूचनाच इतक्या स्पष्ट असतात की लेखक अर्धा दिग्दर्शक असतो. डॉक्टर आशुतोष पोद्दार यांनी दळवींच्या लेखनाची लवचिकता अधोरेखित केली. मूळ आशयाला धक्का बसत नसेल तर थोडे बदल दळवींना मान्य असत. स्पर्श ही कथा मी इंग्रजीत अनुवादित केली तेव्हा हे जाणवलं. या चर्चासत्राचा विशेष आकर्षण ठरली दळवी यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर उमा दादेगावकर यांची बॅरिस्टर 3 रूपं या पुस्तकावरची प्रकट मुलाखत. त्या म्हणाल्या, बॅरिस्टर ही सुरुवातीला छोटी कथा होती, नंतर कादंबरी आणि मग नाटक. अभ्यास करताना मला जाणवलं की ही कथा बॅरिस्टरपेक्षा राधाक्काची आहे. विजया मेहता यांच्या दिग्दर्शन सूचना, विक्रम गोखले यांची भूमिका आणि दळवींच्या तपशीलवार रंगसूचना यातून हे नाटक उभं राहिलं असं त्यांनी सांगितलं. समारोप सत्रात दळवींच्या साहित्याचं अभिवाचन झालं. सारे प्रवासी घडीचे मधली कथा, ठणठणपाळ मधले उतारे, पुरुष नाटकातील संवाद मराठी आणि गुजराती भाषेत सादर झाले. या सत्राचे अध्यक्ष होते सेवानिवृत्त कुलगुरू डॉक्टर विजय पालांभले. त्यांनी सांगितलं, दळवींचं साहित्य काळाच्या पुढचं आहे, म्हणूनच ते आजही तितकं जिवंत वाटतं. मराठीचं अजरामर देणं पसायदानानं या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप झाला. हैदराबादच्या भूमीत मराठी साहित्याचा असा जागर होणं हेच जयवंत दळवींच्या साहित्याचं खरं यश आहे. दळवी आजही आपल्याशी बोलतात, माणसाच्या मनाशी आणि समाजाच्या वास्तवाशी. भारतभरातील भाषांमध्ये काम करणारे विद्वान जेव्हा असं एक एक लेखक शोधून त्यांची वैशिष्ट्ये समाजासमोर, महाराष्ट्राच्या बाहेर मांडताना दिसतात, तेव्हाच मराठी महत्त्व अधिक अधोरेखित होतं. अशावेळी हा उपक्रम कौतुकाचा आणि तितकाच तो महाराष्ट्रातील मराठी जणांनी जाणून घेण्याचा आहे. बरं तर श्रोते हो, आज इतकंच. नमस्कार. प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती
आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकला. लेखन शिवराज काटकर. निवेदन वेदवती गोखले. सादर करते श्रीनिवास जरंडीकर.